एलॉन मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आता ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे। बिग ब्युटिफुल विधेयकामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं समजतंय आणि या वादाचा फटका आता एलन मस्क यांना पडला। एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शेअर गडगडले। ट्रम्प आणि मस्क मधील कटुता वाढली। ट्रम्प यांच्याशी पंगा, मस्क अडचणीत। टेस्लाचे शेअर्स कोसळले। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यानंतर सर्वाधिक आनंद कुणाला झाला असेल तर तो टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांना। निवडणुकीची प्रचार रॅली असो किंवा प्रचार सभा, एलन मस्क कायमच डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असायचे। मात्र आता या दोन मित्रांमध्ये दुरावा आलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यामधील वाद हळूहळू शिगेला पोहोचत चाललाय। सोशल मीडियावर आणि मुलाखतींमध्ये एकमेकांवर नाराजी व्यक्त केल्यानंतर आता त्याचा मोठा परिणाम बघायला मिळतोय। अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवर म्हणजेच अमेरिकेच्या वित्तीय बाजारपेठेवर याचा मोठा परिणाम झालाय। डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पंगा घेणं एलन मस्क यांना चांगलंच महागात पडलंय। एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शेअर्स गडगडलेत। ट्रम्प आणि मस्क वादाचा टेस्लावर परिणाम झालाय। कंपनीचे शेअर्स 14% गडगडलाय। एलन मस्क यांच्या नेटवर्थवरही परिणाम झालाय। एलन मस्क यांचं वार्षिक उत्पन्न $335 अब्ज घटलंय। एका दिवसात मस्क यांचे 2.93 लाख कोटी पाण्यामध्ये गेलेत। एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादामुळे टेस्लाच्या गुंतवणूकदारांमध्ये देखील आता भीतीचं वातावरण आहे। एलन मस्क यांचं झालेलं नुकसान पाकिस्तानच्या बजेटपेक्षा दुप्पट असल्याचं बोललं जातंय। या वादाचा एलन मस्क यांच्या स्पेसएक्स, न्यूरालिंक आणि एक्सवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। कारण मस्कसाठी चायना ही अत्यंत मोठी बाजारपेठ आहे। एवढंच नाहीये तर ह्या टॅरिफच्या घोषणेमुळे सगळ्यांना अशा स्वरूपात होते की एलॉन मस्क याच्या पाठीशी आहे आणि याचा परिणाम हा मस्कच्या सगळ्या उद्योगांवर व्हायला लागला, टेस्लाच्या सेलवरती व्हायला लागला। टेस्लाचे शेअर्स हे जागतिक बाजारपेठेमध्ये गडगडायला लागले। त्यांचा सेल हा अत्यंत युरोपियन मार्केटमधनं कमी झाला आणि त्यामुळे एलॉन मस्क यांनी हा एक महत्वाचा धडा ट्रम्पपासून घेतला। ट्रम्प यांच्या सरकारमध्ये सक्रिय असणारे एलन मस्क अचानक सरकारमधून बाहेर कसे पडले असा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल। तर मस्क यांच्या नाराजीला कारण ठरलं अमेरिकेतील बिग ब्युटिफुल विधेयक। या विधेयकावर मस्क यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि ट्रम्प आणि मस्क मधील वादाची मालिका सुरू झाली। डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क हे दोघेही जण अतिमहत्वाकांक्षी आणि अति अहंकारी अशा प्रकारचे व्यक्तिमत्व, त्यामुळे असे व्यक्ती फार काळ एकत्र राहू शकत नाही। हेच डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातले जे मतभेद झालेत आणि ते आता जगापुढे अत्यंत उघडपणे आलेत, यातनं हे स्पष्टपणे दिसून येतं। बिग ब्युटिफुल विधेयकाला मस्क यांनी विरोध केला। ई वाहनांचं सहाय्य काढल्यानं मस्क यांनी नाराजी व्यक्त केली। घाईमध्ये विधेयक मंजूर केल्याचा मस्क यांनी आरोप केला। विधेयकासंदर्भातील कोणतंही कागदपत्र एकदाही दाखवलं नसल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे। मस्क यांना विधेयकाबाबत सर्व माहिती होती असं प्रत्युत्तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलंय। मस्क यांच्या उघड नाराजीनंतर ट्रम्प यांचाही संताप झालाय। मस्क यांच्या कंपन्यांचं अनुदान बंद करण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। तर आपल्याशिवाय ट्रम्प निवडणूक जिंकूच शकले नसते असं मस्क यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता ट्रम्प आणि मस्क यांच्यात सोशल मीडियावर वॉर सुरू झालंय। एलन मस्क जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत। मात्र ट्रम्प आणि मस्क यांच्या वादामुळे मस्क यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागलाय। दोन पक्क्या मित्रांमध्ये जेव्हा कटुता येते तेव्हा केवढे मोठे परिणाम होऊ शकतात हे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वादावरून कळतंय। यामुळे हे दोघे जण हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार की अजून ताणणार हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।